दिनांक 27 जुलैच्या मध्यरात्री सुधागड पाली पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते। या धक्कादायक घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेचं गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली। पोलीस अधीक्षक दलाल यांनी पोलिसांची 10 विशेष पथकं तातडीनं तैनात करत तपासाची सूत्र स्वतः हातात घेतली। प्रत्येक पथकाला स्वतंत्र जबाबदाऱ्या देत गुन्ह्याची उकल करण्यासाठी सातत्यानं मार्गदर्शन केलं। रोज पथकांच्या कामाचा आढावा आंचल दलाल यांच्या मार्फत घेतला जात होता। या सर्व तपासात पोलीस पथकांनी तब्बल 8 ते 9 दिवस अहोरात्र परिश्रम घेतले। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक मदतीच्या आधारे शेवटी या थरारक गुन्ह्यामागील सूत्रधारांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं। यावेळी 10 पथकांमार्फत समन्वयाने ताब्यात घेतलेले आरोपी अजय एकनाथ चव्हाण वय 23 राहणार आसरे खालापूर, आकाश पंजाबराव चव्हाण वय 20 राहणार होराळे खालापूर, सुनील प्रकाश चव्हाण वय 32 राहणार भिल्लारवाडी कर्जत, मल्हारी भानुदास चव्हाण वय 30 राहणार भिलवली खालापूर, सोमनाथ भानुदास चव्हाण वय 30 राहणार भिलवली खालापूर आणि सुजल महेश चव्हाण वय 19 राहणार यशवंतनगर खोपोली यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दरोड्याची कबुली दिली आहे। या आरोपींपैकी एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब पुढे आली आहे। फरार आरोपी हा टाटा एस या वाहनातून भाजी विक्रीचा व्यवसाय करतो। मात्र हा व्यवसाय केवळ एक बहाणा होता। भाजी विक्री करताना तो गावातल्या घरांची रेकी करायचा। कुठल्या घरात वयोवृद्ध महिला एकट्या राहतात, कोणाच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत याची माहिती मिळवून त्यांच्यावरून संपूर्ण टोळी एकत्र येऊन दरोड्याचा कट रचायची। या टोळीनं प्राथमिक चौकशीत ठाणे ग्रामीण मधील मुरबाड आणि टेकवडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असे दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे। तसंच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही त्यांनी अशाच गुन्ह्यांचं सत्र चालवलं असण्याची शक्यता आहे। सध्या ताब्यात घेतलेले 6 आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणात रायगड पोलीस दलानं दाखवलेली तत्परता आणि समन्वयाचं सर्वत्र कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।